सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कारच एवढा स्लो आहे म्हणल्यावर विकास पण स्लोच असणार काय मंडळी. अहो लवकर बोला की सुरुवातीला तर धबब्बा. लोक हो, माझं बोलणं कदाचित अडकेल, पण माझा गावासाठी काम करायचं निर्धार कधी अडकणार नाही. येऊन येऊन येणार कोण, येऊन येऊन येणार कोण. आजपर्यंत विठूच्या वाडीतल्या लोकांनी मोठमोठी भाषणं करणारी लोक पाहिली, मोठमोठी घोषणा देणारे नेते पाहिली, पण गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून काम करणारा कार्यकर्ता पहिल्यांदाच बघणार. अंधारात खडा मारला तरी कार्यकर्ता मिळेल अधोक्षज महाराज. त्याकरता निवडून कशाला द्यायला पाहिजे. मला वाटतं या गावाला कष्ट करणारे निर्बुद्ध हात नाही तर योग्य मार्गदर्शन दाखवून प्रगतीपथावर नेणारा कुशाग्र मेंदू पाहिजे. गोपाळ दादा, हातपाय चालले तरच मेंदू ऍक्टिव्ह राहतो असं ऐकलंय. असो, मी या गावाबाहेर कधीच गेलेलो नाही, त्यामुळे या गावातल्या समस्या काय आहेत याची कल्पना मला आहे. आणि मुळात माझी निष्ठा इथल्या मातीशी जोडलेली. गावाबाहेर न जाणं ही स्ट्रेंथ नाही तर वीकनेस आहे अधोक्षज महाराज. हे असं भावनिक आवाहन करून मातीशी निष्ठा जोडून प्रगती होत नाही. प्रगती होते ती बाहेर जगात फिरून ज्ञान गोळा केल्यानं, जे मी केलंय. माझी निष्ठा गावच्या मातीशी नाही ज्ञानाशी जोडली गेली. आणि हेच शहरातून आलेलं ज्ञान या गावाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल. अगदी बरोबर बोललास गोपाळ दादा. तू डॉक्टर होऊन या गावात आलास याचा अभिमान आहेच मला. पण मला एक सांग, सगळं ज्ञान नॉलेज हे फक्त शहरातल्या लोकांनाच असतं का? गावातल्या लोकांचं कष्टाचं अनुभवाचं काहीच मोल नाही. गोपाळ दादा, मोठी मोठी शहर आहे ना, ती गावातल्या माणसांच्या श्रमावरच उभी राहिली. प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न, या काठीचा अवगुण लागलाय माझ्या अधोक्षजला. मोठमोठी शहरं गावातल्यांच्या कष्टावर उभी राहिलीत. कुठून आणलं ते इतकं बेसलेस सामान्य ज्ञान अधोक्षज महाराज. महाराज, जर गावातली लोक इतकीच शहाणी आणि कर्तृत्ववान असतील तर गावाची प्रगती का नाही होत. मोठमोठी शहरं घडवणारी ही माणसं स्वतःचं गाव का नाही घडवू शकत. कारण शहरांना शहर करणाऱ्या गोष्टी आमच्या गावापासून हिरावून घेतल्या जातात. पाणी, रस्ते, शाळा, शिक्षण, दवाखाने या मूलभूत सुविधा गावकऱ्यांना मिळत नाहीत म्हणून ते शहराकडे धाव घेतात. जर मूलभूत सुविधा आणि गावकऱ्यांचे हक्क त्यांना दिले तर त्यांच्यापासून विकास लांब राहील का? तूच मला सांग. भावनिक प्रवचन नको आणि प्रश्न तर मुळीच नकोत. लोकांसमोर ऑलरेडी भरपूर प्रश्न आहेत. त्यांना आता प्रश्न विचारणारा नाही तर प्रॉब्लेम्सना सोल्युशन देणारा नेता पाहिजे. आधुनिक विकासाचं ब्ल्यूप्रिंट पाहिजे त्यांना. ब्ल्यूप्रिंट.
छान सांगितलंस गोपा दादा. तू खूप हुशार आहेस हे आज सिद्ध केलंस. खूप हुशार आहे का नाही माहित नाही, पण तुझ्यापेक्षा हुशार नक्की आहे. अधोक्षज महाराज, तुमची ही जुनी पुराणी ओल्ड एज विचारधारा गावचं कल्याण करू शकत नाही. जुनं लाथाडा, नवं स्वीकारा. फक्त आशीर्वादानं प्रगती होत नाही. विठुरायाचा आशीर्वादच आमची ताकद आहे गोपा दादा. आणि लाथाडणे हे आपल्या संस्कारात बसत नाही. यंकू काकाची शिकवण आहे. मला वाटतं ज्याला संस्काराची माणुसकीची किंमत नाही त्या व्यक्तीने कितीही गावात नवीन विचार आणले ना तरी गावाचं कल्याण काही होणार नाही. अधोक्षशिवाय आहेच कोण? अधोक्षशिवाय आहेच कोण? माझ्यासाठी माणुसकी आणि संस्कार यापेक्षा कुठलाही मोठा प्लॅन नाही. आम्ही शिकू, रस्ते बांधू, प्रगती करू, ते माणूस जोडून ठेवण्यासाठी ना की माणूस तुटून दूर राहण्यासाठी. ही साक्षात पिठूची वाडी आहे गोपा दादा. इथे भक्तीचा रंग आहे, माणुसकीचा धागा आहे. इथे शिक्षण, प्रगती आणि विठुरायाचा आशीर्वाद तिन्ही पाहिजे. अधोक्षज महाराजांचा विजय असो. अधोक्षज महाराजांचा विजय असो. अधोक्षज महाराजांचा विजय असो. काय करायचं याचं? हो, तुम्ही शाळेविषयी इतकं बोलताय. शाळा सुरू कधी होणार आहे? दिलेली 6 महिन्याची मुदत थोड्या दिवसात संपेल आता. आणि ती जमीन आहे ना, सरकार जमा होईल थोड्या दिवसात. आहे ना लक्षात? तुम्ही शाळा काढणार आहे का नुसतं शाळेचं गाजर दाखवणार आहे? थांबा. विठूच्या वाडीची प्रगती ही शिक्षणानेच होणार आणि त्यासाठी आम्ही शाळा काढणार म्हणजे काढणार. व्यंकू महाराजांची शिष्य आहे मी, खोटं सांगणार नाही. आज मी सर्वांसमोर जाहीर करते, विठूच्या वाडीच्या शाळेची इमारत लवकरात लवकर उभी होईल. विठू, मला माहित होतं हा तूच आहेस माझा विठू. विठू पंढरपूरकर. गावातल्या शाळेच्या इमारतीसाठीची पहिली वीट जर विठुराया पंढरपूरकरांनी ठेवली तर? मी त्याला सांगितलंय की शाळेचं काम सुरू झालं ना तर तू इथं यायचं आणि शाळेसाठीची पहिली वीट तू ठेवायची म्हणून. विठुराया शपथ, या दिवाळीच्या मुहूर्तावर एका खास व्यक्तीच्या हातून शाळेची पहिली वीट ठेवली जाणार.
रामकृष्ण हरी. सासूबाई खास व्यक्ती म्हणजे कोण कळलं ना? इंद्रायणीबाई, कुणी खास व्यक्ती येऊ द्या नाहीतर प्रत्यक्ष विठुराया येऊ द्या, हा मोहितराव बोरके पाटील तुमची शाळा या जन्मात तरी होऊ देणार नाही. गोपाळनं तर नाकच कापलंय आमचं, पण आता आमची लढाई आम्हालाच करावी लागणार आहे आणि आम्ही ती घमासान करणार. घोडा मैदान जवळ आहे, तर बघाच तुम्ही. या घरात माझी पहिली दिवाळी, म्हणजे लग्न झाल्यानंतरची पहिली दिवाळी. लई भारी वाटतंय बघ ताई. या खुशीत ना 2 बदाम एक्स्ट्रा घालते लाडू मध्ये. नारायणी ताई, मला सांग, तुझ्या आवडीचे लाडू करू? आता रव्याचे करतेच आहे, बेसनाचे करू का? पण 2-2 लाडू करायचे झाले ना तर मला मदत लागेल. तू करशील ना मदत? ताई ताई, अगं हो, नाही नाही नाही, काय तर बोल. काय झालं? इंदू, अगं मला कधीच नव्हतं वाटलं ग की माझा भाऊ 4 चौघांमध्ये इतकं कॉन्फिडेंटली बोलेल आणि गोपाळला महाचर्चेमध्ये हरवेल. तुला खरं सांगू, हे सगळं ना तुझ्यामुळे शक्य झालं. आया माया, माझ्या नवऱ्याच्या यशाचं क्रेडिट कुणालाच द्यायचं नाही, अगदी मला सुद्धा नाही. अगं पण तू मदत केलीस ना त्याला. अगं पण तो बोललाय ना, हे सर्वस्व त्याचं क्रेडिट आहे. ओके, हे क्रेडिट अधोक्षज महाराज दिग्रसकरांचंच. पण आधू जिंकला याचा आनंद पण साजरा करता येत नाही ग, कारण की माझा एक भाऊ जिंकला